केडगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी विविध सामाजिक उपक्रमांसह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती करण्यात आलेल्या आकर्षक फुलांच्या सजावटीने सर्वांचे लक्ष वेधले। केडगाव ग्रामस्थांच्या वतीने उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक राहुल कांबळे, गणेश ननावरे, सुनील कोतकर, सुनील उमाप, भूषण गुंड, सुभाष कांबळे, सुनील कांबळे, प्रवीण घोलप, सागर पगारे, राजकुमार पाचारणे, अक्षय पाचारणे आदींसह युवा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। हजारो वर्षांपासून विषमता आणि अंधारात असलेल्या वंचित समाजाला बाबासाहेबांनी जागरूक करून त्यांचा उद्धार केला, असे यावेळी बोलताना सचिन कोतकर म्हणाले। तसेच धर्मातील भेदभाव उच्च नीचता संपवून त्यांनी दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळवून दिल्याचेही त्यांनी यावेळी पुढे बोलताना नमूद केले। तर जाती व्यवस्थेने बरबटलेल्या काळोखात बाबासाहेबांनी समाजाला प्रकाशवाट दाखवली असून आजही त्यांचे विचार दिशादर्शक असल्याचे यावेळी बोलताना सुनील कोतकर म्हणाले। बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि आज जयंतीनिमित्त सर्व दलित बांधवांना मी शुभेच्छा देतो। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आता आपण सुनील उमापने आपल्याला सर्व माहिती सांगितलेली, त्याच्यामुळं परत काही सांगायची गरज नाही। परत एकदा तुम्हाला सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज मोठ्या प्रमाणामध्ये या नगर शहरामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये साजरी होत आहे। या जयंतीला अभिवादन करण्यासाठी आपले नगर केडगावचे लाडके उद्योजक आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सचिन आबासाहेब कोतकर या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले घेपुड साहेब, नगरसेवक कांबळे साहेब, ननवरे साहेब आणि जमलेले सर्व आंबेडकरी जनता यांच्या वतीने मी आज 133व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि भारतीय दलित महासंघाच्या वतीने पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे लाडके माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर त्यांचं पण आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने आज या ठिकाणी जमलात याबद्दल सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज आपण खऱ्या अर्थाने साजरी करीत असताना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आपल्या समाजाला कशा पद्धतीने आपण योग्य दिशा दिली पाहिजे, म्हणून आज आपण बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण सर्वांनी एक विचार करूया की शिक्षणाशिवाय पर्याय नाही। बाबासाहेबांनी जे सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो पिईल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, म्हणून शिक्षणाला महत्त्व खऱ्या अर्थाने दिलं पाहिजे। ही जयंती आता एकदा संदीप दादांचं वाक्य मला या ठिकाणी आठवतंय। असं संदीप दादा महापौर असताना एका जयंतीला आले होते, परंतु जयंतीचा ज्यावेळेस त्यांनी माहोल बघितला, त्यावेळेस दादांनी सांगितलं की जयंती आपण साजरी करीत असताना ही जयंती एका महापुरुषाची जयंती आहे, एका भारतरत्नाची जयंती आहे, एक घटना शिल्पकारांची जयंती आहे। म्हणून ही जयंती खऱ्या अर्थाने नाचून तर झालीच पाहिजे, पण ज्या अर्थी नाचून जयंती होत आहे त्याच्याच पद्धतीने ही जयंती वाचून सुद्धा झाली पाहिजे, अशा प्रकारे संदीप दादांनी मंत्र आमच्या तमाम केडगावकरांना, नगर शहरच्या वासियांना त्या ठिकाणी दिला। आणि म्हणून दादांच्या शब्दाला मान देऊन आणि दादासाहेबांचे ते विचार ऐकून आम्ही खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकर यांचा विचार दादासाहेबांच्या मनामध्ये पाहिला। आणि म्हणून संदीप दादांच्या नेतृत्वाखाली आज ही जयंती केडगावमध्ये साजरी होत आहे। पुन्हा एकदा आपल्याला संदीप दादा कोतकर मित्र मंडळाच्या वतीने आपल्याला जयंतीच्या हार्दिक या जयंतीला आपण सर्व उपस्थित राहून आपण अभिवादन केलं। या अभिवादनासाठी संदीप दादा कोतकर मित्र मंडळ व कोतकर साहेब यांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।